पाणीटंचाई निवारणास सर्वोच्च प्राधान्य द्या, पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. संगमनेरात तालुका टंचाई आढावा बैठक संपन्न. संगमनेर प्रतिनिधी. संगमनेर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, प्रशासकीय कार्यवाही वेळेत पूर्ण करून गावे व वाड्यांना विनाविलंब पाणी उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे. कामात दिरंगाई वा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी. तसेच नागरिकांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पाणी मिळवून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत नसतानाही केवळ जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत तेथील त्रुटींबाबत नागरिकांनी किमान 50 सह्यांचे निवेदन लोकप्रतिनिधींकडे जमा करावे. तसेच पाणी उचलताना ते शुद्ध करूनच टँकरमध्ये भरावे व गढूळ पाणी येत असलेल्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी TCL भुकटीचा वापर करावा. कालव्यातून पिण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी संगमनेरपर्यंत आणण्याबाबत व तळेगाव साठवण तलावापर्यंत जलवाहिनी नेण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. सर्व शासकीय अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहणे सक्तीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी मुख्यालयात थांबून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या व केवळ कागदोपत्री काम करणाऱ्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ विकासावर लक्ष केंद्रित करावे. जनतेला प्रशासनाचा आधार वाटला पाहिजे व यासाठी प्रलंबित प्रश्नांवर सनदशीर मार्गाने आवाज उठवून शासकीय यंत्रणेला गती द्यावी, असे आवाहन डॉक्टर विखे पाटील यांनी केले. टंचाईच्या काळात सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे नियोजन करावे. पाण्याच्या टँकर संदर्भात कोणाची ओरड येणार नाही याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे विधान आमदार अमोल खताळ पाटील केले आहे. संगमनेर येथे तालुकास्तरीय पाणीटंचाई व चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, गोकुळ दिघे, शहराध्यक्ष पायल ताजणे, RPIचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार उपस्थित होते. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले, सध्या तालुक्यात 19 टँकरांद्वारे 25 गावे व 54 वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असून हे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे. टँकर्सचे वेळापत्रक तयार करून गावकऱ्यांना आगाऊ माहिती द्यावी. टँकर गावात पोहोचल्यावर ग्रामसेवक व तलाठी यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने टँकरचे पाणी थेट विहिरीत न सोडता लोकसंख्येनुसार 500 किंवा 1000 लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये सोडावे व त्यांना तोटी बसवून पाण्याचे वितरण करावे, असे डॉक्टर विखे पाटील यांनी सुचविले. नद्यांचे वाढते प्रदूषण व पिण्याच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. कालवे व नद्यांमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या नगरपालिका व कारखान्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सांडपाणी प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील व संबंधित उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याचे 100% नमुने तपासून त्यांची नोंद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. टंचाईच्या काळात पिण्याचे पाणी सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांना पाणी न मिळणे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. रोहित्रांवरील विजेचा भार वाढून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी अनधिकृत वीजजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घ्यावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पाणी उपशाच्या मोटारी सुरू करण्याबाबत वेळेचे योग्य नियोजन करावे. वादळामुळे पडलेले विजेचे खांब उभारण्याचे काम इतर भागातील मनुष्यबळ वळवून तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे विनाविलंब पूर्ण करावीत.
कामे परस्पर उपकंत्राटदारांना देणाऱ्या मुख्य ठेकेदारांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अनधिकृत जलवाहिन्यांद्वारे होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी दंडात्मक पावले उचलावीत, जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार व त्रुटी दूर करण्यासाठी स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं पाण्याची अडचण आहे त्या भागातील ग्रामसेवकांना सुद्धा माझ्या सूचना राहतील का आपणही कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता तत्काळ त्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला गेला पाहिजे. MSCB संदर्भातल्या ज्या काही सूचना आल्या होत्या त्याचे सुद्धा MSCBचे सर्व अधिकारी उपस्थित सर्व विभागाचे दखल घेतील आणि ही बैठक ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्यावरती कारवाई सुद्धा करतील. त्याबाबतचा अहवाल पालकमंत्री महोदय कार्यालय आणि माझ्या कार्यालयाला देतील. आज ही बैठक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झाली. त्याबद्दल मी उपस्थित असलेले सर्वच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे साहेब आभार मानतो आणि खाली बसा भोजापूर पूर चाली संदर्भातली जी गेल्या कित्येक दिवसापासूनची मागणी असते त्या संदर्भात सगळ्या बसा 2 मिनिटं बसा. पाणीटंचाई निवारणास सर्वोच्च प्राधान्य द्या. पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. प्रशासकीय दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. संगमनेरात तालुका टंचाई आढावा बैठक संपन्न. संगमनेर प्रतिनिधी. संगमनेर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, प्रशासकीय कार्यवाही वेळेत पूर्ण करून गावे व वाड्यांना विनाविलंब पाणी उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे. कामात दिरंगाई वा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी. तसेच नागरिकांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पाणी मिळवून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत नसतानाही केवळ जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत तेथील त्रुटींबाबत नागरिकांनी किमान 50 सह्यांचे निवेदन लोकप्रतिनिधींकडे जमा करावे. तसेच पाणी उचलताना ते शुद्ध करूनच टँकरमध्ये भरावे व गढूळ पाणी येत असलेल्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी TCL भुकटीचा वापर करावा. कालव्यातून पिण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी संगमनेरपर्यंत आणण्याबाबत व तळेगाव साठवण तलावापर्यंत जलवाहिनी नेण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. सर्व शासकीय अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांनी आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहणे सक्तीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीटंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी मुख्यालयात थांबून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या व केवळ कागदोपत्री काम करणाऱ्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ विकासावर लक्ष केंद्रित करावे. जनतेला प्रशासनाचा आधार वाटला पाहिजे व यासाठी प्रलंबित प्रश्नांवर सनदशीर मार्गाने आवाज उठवून शासकीय यंत्रणेला गती द्यावी, असे आवाहन डॉक्टर विखे पाटील यांनी केले. टंचाईच्या काळात सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे नियोजन करावे. पाण्याच्या टँकर संदर्भात कोणाची ओरड येणार नाही याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे विधान आमदार अमोल खताळ पाटील केले आहे. संगमनेर येथे तालुकास्तरीय पाणीटंचाई व चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, गोकुळ दिघे, शहराध्यक्ष पायल ताजणे, RPIचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार उपस्थित होते. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले, सध्या तालुक्यात 19 टँकरांद्वारे 25 गावे व 54 वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असून हे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे. टँकर्सचे वेळापत्रक तयार करून गावकऱ्यांना आगाऊ माहिती द्यावी. टँकर गावात पोहोचल्यावर ग्रामसेवक व तलाठी यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने टँकरचे पाणी थेट विहिरीत न सोडता लोकसंख्येनुसार 500 किंवा 1000 लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये सोडावे व त्यांना तोटी बसवून पाण्याचे वितरण करावे,
असे डॉक्टर विखे पाटील यांनी सुचविले. नद्यांचे वाढते प्रदूषण व पिण्याच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. कालवे व नद्यांमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या नगरपालिका व कारखान्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सांडपाणी प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील व संबंधित उपअभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याचे 100% नमुने तपासून त्यांची नोंद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. टंचाईच्या काळात पिण्याचे पाणी सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांना पाणी न मिळणे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. रोहित्रांवरील विजेचा भार वाढून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी अनधिकृत वीजजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घ्यावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पाणी उपशाच्या मोटारी सुरू करण्याबाबत वेळेचे योग्य नियोजन करावे. वादळामुळे पडलेले विजेचे खांब उभारण्याचे काम इतर भागातील मनुष्यबळ वळवून तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे विनाविलंब पूर्ण करावीत. कामे परस्पर उपकंत्राटदारांना देणाऱ्या मुख्य ठेकेदारांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी. अनधिकृत जलवाहिन्यांद्वारे होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी दंडात्मक पावले उचलावीत. जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार व त्रुटी दूर करण्यासाठी स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं पाण्याची अडचण आहे त्या भागातील ग्रामसेवकांना सुद्धा माझ्या सूचना राहतील की आपणही कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता तत्काळ त्या दृष्टीने वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला गेला पाहिजे. MSCB संदर्भातल्या ज्या काही सूचना आल्या होत्या त्याची सुद्धा MSCBचे सर्व अधिकारी उपस्थित सर्व विभागाची दखल घेतील आणि ही बैठक ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्यावरती कारवाई सुद्धा करतील. त्याबाबतचा अहवाल पालकमंत्री महोदय कार्यालय आणि माझ्या कार्यालयाला देतील. आज ही बैठक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झाली. त्याबद्दल मी उपस्थित असलेले सर्वच शासकीय अधिकारी कर्मचारी साहेब आभार मानतो. आणि खाली बसा भोजापूर पूर चारी संदर्भातली जी गेल्या कित्येक दिवसापासूनची मागणी असते त्या संदर्भात सगळ्या बसा 2 मिनिटं बसा. सगळे ग्रामसेवक तलाठी कोण आजारी गैरहजर आहेत ते नोंद घ्या. किंवा ज्या लाईट डिपार्टमेंटच्या अधिकारी कोण गैरहजर आहेत त्याची नोंद घ्या सगळ्यांनी. त्यांचा मला आग्रह होता की पाणी नाही जात म्हटलं म्हणून ग्रामसेवक संगमनेर राहतो आज विस्ताराने चर्चा झाली. त्या तालुक्याचे प्रश्न किती गंभीर आहे मला सांगितली गरज. तरी मला वाटतं मान्य जिल्हाधिकारी महोदय उपस्थित आहेत, ॲडिशनल सी उपस्थित आहेत, सगळे बाकी शेतकरी अधिकारी आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या तालुक्याचे जे आमदार म्हणजे खताळ यांच्या उपस्थितीत आता बैठक झाली. खरं म्हणजे टंचाईला सामोरं जाताना किती गांभीर्याने अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे हा विषय, त्यासाठी ही बैठक होती. आणि जर टंचाई होताना 2 मुद्दे महत्वाचे, एक तर विजेचा मुद्दा महत्वाचा आहे, तो ताबडतोब आपण त्यात लक्ष घातलं पाहिजे. केवळ वीज मिळत नाही, 8 दिवस वीज नाही आहे, विजेच्या लपंडामुळे लोकांना पाणी मिळत नाही आहे, हे काही योग्य नाही. मला वाटतं सगळ्या एजन्सीने आता एकत्र बसून या संदर्भात आता विचार केला पाहिजे. सगळ्या ग्रामसेवक तलाट्यांना माझी विनंती आहे की संगमनेर 100% संगमनेरमध्ये राहा. तिथं प्रांत संगमनेरमध्ये राहतात, तिथं कार्यक्रम बंद आहे संगमनेरमध्ये राहतात, MSCBचे आहेत. मला त्यांच्याशी जाऊन स्वतः भेटलं पाहिजे. एक पत्र पाठवण्यामध्ये सोबत झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा प्रोॲक्टिव्हली काम करण्याची गरज आहे. शेवटी लोकप्रतिनिधी, सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे गावचे पदाधिकारी असतील, त्यांनी किती प्रयत्न केला आणि जर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला तर ते काम साध्य होणार नाही. आज पिण्याच्या पाण्याची टंचाई, टँकरची व्यवस्था करणं, विजेची संदर्भातली कार्यवाही करणं किंवा अन्य विषयाबद्दल स्वतः मान्य आमदार साहेब त्यासाठी
पुढाकार घेत आहे. परंतु महत्वाचं जलजीवन बाबतीमध्ये तर मी सांगायची गरज नाही. सगळ्या योजनेचा प्रचंड भ्रष्टाचार त्या एमटीवर झालेला आहे आणि अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संघटनात्मक पूर्ण योजनेचा बोजवारा केलेला आहे. त्याबद्दल माझं मत स्पष्ट आहे पहिल्यापासून. तर तुमच्या गावात सुद्धा ज्या काही एमटीपीच्या योजनेमध्ये जो गैरव्यवहार झाला दिसतो तुम्हाला, पाणी उद्भव नाही, तरी पाईपलाईन झालेलं आहे, रस्ते खोदलेले आहेत, पण नकाशा नाही, तर त्या संदर्भात लिखित स्वरूपाच्या ग्रामपंचायतीचे ठरवलं असले तरी हे ग्रामपंचायत काही ठरवू देणार नाही. तरी तुमच्या तरी लिखित स्वरूपाच्या भागाच्या काही 50 नागरिकांच्या सह्या घेऊन ते आमदार महोदयाच्या कार्यालयात ते निवेदन पोस्ट करा. म्हणजे मग आपल्याला ते एनजीपीच्या बाबतीत काय स्वतंत्र मध्ये उल्लेख करा. जिल्हा परिषदेमार्फत योजना सुरू आहे त्याचा जर तक्रार असेल त्याचा वेगळं निवेदन तयार करा. म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं आहे. आणि विजेच्या पुरवठा बाबतीमध्ये सुद्धा अडचण वाटते, तातडीने काय लक्ष घातलं पाहिजे ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात त्याचं एक स्वतंत्र निवेदन आमदार महोदयांवर पोस्ट करा. म्हणजे आपल्याला त्या बाबतीमध्ये कारवाई करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं आपण आता चर्चा करताना शेवटी हे सगळे विषय आपण ज्यावेळी चर्चा करतो त्या प्रामुख्याने पाण्याचं प्रदूषण यामध्ये आता आम्ही जलसंपदा खात्याने जाता मुख्य त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आमच्या अधिकाऱ्यांना मला आश्चर्य वाटतं की त्यांना भंडारदरा ते ओझर कारवा असताना त्यात प्रदूषित पाणी कसं सोडून देतात ते आश्चर्य झालं. विविध जिल्हाधिकारी महोदयांच्या सभेत त्या सगळ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक सांगितली घ्यायला. कार्यक्रमानंतर काळे तुम्ही आलं का तुमच्या डेप्युटी ज्यांना शोभा करून टाकताना सुद्धा माहीत नाही काही पाणी प्रदूषित पाणी जातं नदीमध्ये काय पाहतो तो कालवा आहे ना. कालव्यामध्ये कुठं पण सोडता येते तुम्हाला. ड्रिंकिंग वॉटर पाणी त्या कालव्यातून खालीच्या डाऊनस्ट्रीमला जाईल जबाबदारी आपली शुद्ध पाणी. पुढे उद्या कोणत्या पाणी लुडकत चालेल हे कोणाविरुद्ध मी राजकारण करायला बोलत नाही. सगळ्या राज्यामध्ये मी कारवाई सुरू केली तेव्हा आपल्याकडे नाही. सगळे आमच्या दोन्ही महामंडळ अंतर्गत जेवढ्या नद्या जेवढ्या प्रदूषित होतात पाणी प्रदूषित करतात त्या ठिकाणी त्या सगळ्या नगरपालिकांच्या ग्रामपंचायतीच्या विरुद्ध दंडात्मक कारवाईच्या नोटीस आम्ही द्यायला सांगितलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून. तर लोकांचे आरोग्य जिथे खेळत आहेत त्या मी कारवाई करायला सांगितलेली आहे. 100% पाणीचे नमुने तपासायला सूचना दिलेल्या आहेत. सगळं पाणी रेकॉर्ड द्या, सगळं पाणी दूषित पाणी नमुने तपासून द्या. पण केवळ असं मानण्याचं कारण नाही की आपण संगणक करतो. परत आमच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये या दोन्ही महामंडळांतर्गत जेवढ्या नद्या आज पुणे महानगरपालिकेची किती वाईट अवस्था आहे, नाशिक महानगरपालिकेची अतिशय वाईट अवस्था आहे, सगळ्या नगरपालिकेचं आणखी वाईट अवस्था आहे. त्यामुळे दुर्दैवानं त्या सगळ्या वॉटर सप्लायचे पाणी जातं ते सगळं दूषित पाणी जातं. लोक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं मुख्यकडे पाणीच आहे. आपण चांगलं पाणी देऊ शकत नाही, त्या ठिकाणी प्रदूषित पाणी द्यावं लागतं. म्हणून नगरपालिकेची सुविधा अशी संघटनेची तुम्ही जर काळजीपूर्वक करा तर गुन्हा उद्योग दाखल होणार आहे. आम्ही काही नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल करत नाही. जी इम्प्लिमेंटिंग अधिकारी आहे त्याचा निष्काळजीपणा आहे. म्हणून सगळ्या नद्यांमध्ये हे जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे राज्य सरकारनं एक स्वतंत्र विभाग आता तयार केलेला आहे या प्रदूषण पाण्याचं कमी करण्यामध्ये, नद्या स्वच्छ करण्यामध्ये, नद्यांचं संवर्धन करण्यामध्ये. जलसंपदा खातं म्हणून आता आम्ही त्यात पुरवठा घेतोय. निश्चितच यामध्ये आपण अधिकारी होऊन आपला अधिकारी त्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. की सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार की थोडं राजकारण कमी करू, थोडं विकासाकडे लक्ष द्या. म्हणजे झालं आता एक वर्ष झालं, 1 वर्ष झालं. आता आपल्याला ज्या सामान्य लोकांनी विश्वासानं आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिले आज त्या नागरिकांच्या सामान्य लोकांना आधार द्यायचं का, त्यांचे प्रश्न सोडवताना पुढे राजकीय भूमिका मनामध्ये आपण हे काम केलं पाहिजे. तर लोकांना वाटेल की आपण काही बदल केलेला आहे. पूर्वीचे लोक कशाला वागायचे, आता आपण तसं वागायला तर सांगत. आपल्याला आपल्या कार्यपद्धतीमध्ये गावातून बदल केले पाहिजे. उगाच मला आता जरूर आमदार आता जरूर तुमच्या गावाचे उजवणी करू नका. ज्यावेळी करेल आपण त्यावेळी पाहू. आता आपल्याला सामान्य जनतेला आधार द्यायचं काम केलं पाहिजे. हे मुख्य काम कधी करा. याच्याकडे बोट दाखवायचं, त्याच्याकडे बोट दाखवायचं. आपण काय करतो, गावाचे 2-4 ट्रॅक्टर भरायला या ना तहसील करायचं आंदोलन करा.
प्रांत कचेरी समोर करा, त्या MGP MSCBच्या पुढे करा. लोकांची जवळ तुम्ही मग स्वतः गावचा प्रश्न मांडा ते देऊ. याचा त्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेला कळेल ना की आपल्या विरोधी पक्ष लोकांचा. परंतु आज स्वतः आमदार मोदी लक्ष घालताय, मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो. अशी कुठं अडचणी वेळ येणार नाही आपल्यावर. मान्य जिल्हाधिकारी काल पार्टनरला होते. आम्ही काल आता आज उद्या ग्रामपंचायतचा दौरा होता तो स्थगित केलाय. सगळ्या ठिकाणी आज प्राधान्य पुढचे 2-3 महिने जे आहे पिण्याच्या पाण्याचं नियोजन अतिशय उत्तम करता पाहिजे. जनावरांच्या चालीची काय मला अडचण वाटत नाही फार, परंतु विजेच्या प्रश्नामुळे पाणी करते होऊ नये. पण MSCBच्या लोकांनी खरं वितरण कंपनी लोकांनी त्याची अतिशय खबरदारी घेतली पाहिजे. आणि सगळ्या लँड डिपार्टमेंटच्या लोकांनी, सगळ्या ग्रामसेवक तलाठी, फील्ड ऑफिसरनी आपल्या कामात जर कसुराई झाली याच्यामध्ये क्षमा नाही घेतली. मग थोडं वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, पण ते अजिबात आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे मी गावाला राहतो, मी पत्र पाठवलं, मी राहुला राहतो, मी संगमनेर राहणार ग्रामसेवक MSCB कार्यालयात जात नाही. काय दोघं म्हटलं पाहिजे हे आपण स्वतःचं जरा काळाची गरज आहे. या सगळ्या अडचणीमध्ये जनतेला आपला शासनाचा आधार वाटला पाहिजे. आणि शासनाचा आधार देणारे कोण लोक आहेत? आमदार मोदी आहेत, कार्यकर्ते आहेतच, पण प्रशासकीय यंत्रणेतले जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्या संवेदनातून काम करण्याची आवश्यकता आहे. पुढे एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बैठक संपल्याचे आहे.